समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपूरजवळ खापरखेडा परिसरात खंडणीसाठी एका 6वीतील विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। मृत मुलाचे नाव जीत युगराज सोनेकर, वय वर्ष 11 असे असून तो शंकरराव चव्हाण इंग्रजी माध्यम शाळेत शिकत होता। 15 सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यावर तो घरी परतला नाही। त्याची आई निलिमा सोनेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। दरम्यान आरोपींनी भाणेगाव बसस्टॉपवरून अरुण भारतीच्या कारमधून जीतचे अपहरण करून सिल्लेवाडा येथे नेले व गळा दाबून त्याचा खून केला। मृतदेह प्रथम चनकापूर कॉलनीतील एका क्वार्टरमध्ये लपवून ठेवला, परंतु पोलीस तपासाची माहिती मिळताच 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री झुडपात फेकून दिला। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तपासाच्या आधारे आरोपी राहुल गौरीलाल पाल, वय वर्ष 25, अरुण बैजू भारती, वय वर्ष 25 व यश गिरीश वर्मा, वय वर्ष 21 यांना अटक केली आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे। 7 वाजता आपल्याला अशी माहिती मिळाली की एका लहान मुलाची डेड बॉडी चंडकापूर जे गाव आहे त्याच्यापासून जरा एक 200 मीटर अंतरावर ती मिळून आलेली आहे। ज्यावेळेस आपली टीम, आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये गळा आवळून त्याच्यात हत्या केल्याचं प्रायमा फेसी दिसून येत होतं। त्यानंतर आपण सर्व अँगलने तपास करायला सुरुवात केली, तर त्यामध्ये असं एक लक्षात आलं की हा जो मुलगा होता त्याचे आईवडील आणि हा मुलगा हे WCLच्या क्वार्टर्समध्येच राहत होते। त्यांच्या शेजारी राहणारा एक राहुल पाल नावाचा मुलगा होता की ज्यांचे खूप चांगले संबंध होते एकमेकांसोबत। तर त्या मुलाने ह्या लहान मुलाला आपल्या 2 मित्रांच्या साहाय्याने किडनॅप करून त्यांचा हा मर्डर केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांचं मोटिव्ह असं होतं की मृतक मुलाच्या वडिलांकडून पैसा त्यांना घ्यायचा होता। तर त्यांचं जे प्लॅनिंग झालेलं होतं त्यानुसार एक 10 लाख रुपये त्यांनी मागायचं ठरवलेलं होतं। आणि त्यामध्ये आता सध्या हे 3 आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि बाकीची पुढची इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर चालू आहे।